आचारसंहितेच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। पात्र महिलांना 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल। लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता जमा झाल्यानंतर आता 17वा हप्ता जवळपास 1.5 महिने झालेले आहेत, तरी देखील लाडकी बहीण योजनेचा जमा झालेला नाही। लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत। तुम्ही 17व्या हप्त्याची म्हणजेच तुमच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का? लाडक्या बहिणींनो, खरोखर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणाऱ्या 5 दिवसांमध्ये जमा होऊ शकतो। येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात। कारण की बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा नोव्हेंबरचा हप्ता देण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी जो आहे याच महिन्यामध्ये 8 डिसेंबरला नवीन शासन निर्णय काढून या ठिकाणी तो जो निधी आहे महिला आणि बाल विकास विभागाकडे हस्तांतरित देखील केलेला आहे। त्याच्यामुळे तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास आता अडचणी नाहीत। तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला येणाऱ्या ह्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। त्यासोबत बघा संक्रांती आधी तुम्हाला 4,500 रुपये देखील भेटू शकतात, म्हणजेच 2026 मध्ये। काय आहे संपूर्ण अपडेट, तीच अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे, म्हणजेच या पुढच्या आठवड्यामध्येच तुम्हाला 17वा हप्ता तुमचा ज्याची तुम्ही आतुरतेने गेल्या 1.5 महिन्यापासून वाट पाहत आहात त्याचे 1,500 रुपये जमा होऊ शकतात। तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने कुठेतरी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे। तुमचा या ठिकाणी सपोर्ट आहे का? एक तारीख फिक्स करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट म्हणून नक्की पाठवा। तुम्हाला काय वाटतं, सरकारने एक तारीख फिक्स करावी का प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची? कारण की तुम्ही 1 तारखेपासून शेवटच्या महिन्याच्या 30 किंवा 31 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात, मात्र तो इन्स्टॉलमेंट या ठिकाणी जमा होताना दिसत नाही। मागच्या 5 ते 6 इन्स्टॉलमेंटपासून अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट जो आहे, लाभ जो आहे या ठिकाणी लेट होताना दिसतोय। त्यासाठी सरकारने कुठेतरी एक तारीख प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची फिक्स करणं गरजेचं आहे। याच्या अगोदर 2024 मध्ये प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो लाडक्या बहिणींना भेटत होता, मात्र 2025 मध्ये मागच्या 5 ते 6 महिन्यापासून हा प्रत्येक महिन्याचा लाभ लेट होताना दिसतोय। आणि यावेळेस तर नोव्हेंबर महिन्याचा वितरण जे आहे ते खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लेट झालेला आहे। डिसेंबर महिना देखील या ठिकाणी संपत आलाय, मात्र नोव्हेंबर महिन्याचाच लाभ अजून भेटलेला नाही। मग डिसेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो? जानेवारी पुढचा महिना येतोय, त्याचा लाभ जो आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो? आता सध्या आचारसंहिता चालू आहे, मग ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ती काय असणार आहे? तुम्हाला एकत्रित किती पैसे भेटू शकतात त्याचीच माहिती आपण बघणार आहोत। तर बघा लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक देणारी बातमी आलेली आहे। नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला पुढच्या आठवड्यात या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे। मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना 4,500 रुपये या ठिकाणी खात्यामध्ये जमा होऊ शकतात। डिसेंबर महिना संपत आला तरी देखील अजून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता दिलेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचं वातावरण या ठिकाणी आलेलं आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेत आता एकूण 3 हप्त्याचे पैसे एकत्रित या ठिकाणी येऊ शकतात असं बोललं जात आहे। मकर संक्रांती आधी महिलांच्या खात्यामध्ये 3 महिन्याचे हप्ते जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील समोर येते। मात्र जर या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या तुम्हाला जर 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता जर भेटला तर मग तुम्हाला पुढे डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित हप्ता जो आहे म्हणजे 3,000 रुपये भेटू शकतात। जर या आठवड्यामध्ये तुम्हाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मात्र या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर भेटला नाही तर मग तुम्हाला या ठिकाणी 4,500 रुपये म्हणजेच जानेवारीमध्ये एकूण 3 हप्ते देखील या ठिकाणी भेटण्याची शक्यता असू शकते। तर बघा नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला या पुढच्या आठवड्यात भेटण्याची शक्यता आहे। त्याच्याबद्दल नेमकं काय म्हटलंय पहा। लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे महिलांना वर्षअखेरीस खुश
खुशखबर भेटण्याची शक्यता आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना हा नियमित लाभ आहे, त्याच्यामुळे वर्षाअखेरीस या ठिकाणी सरकारने दोन्ही हप्ते म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ताही आणि डिसेंबरचाही हप्ता देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता भेटावा का? तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नोव्हेंबरचे 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतात. मात्र सर्वांची या ठिकाणी आशा आहे की या ठिकाणी 2 हप्ते म्हणजे डिसेंबरचे देखील 18व्या हप्त्याचे पैसे आणि नोव्हेंबरचे 17व्या हप्त्याचे पैसे एकत्रित भेटायला पाहिजेत. वर्षाअखेरीस या ठिकाणी जर हे पैसे भेटले तर लाडक्या बहिणींना मोठा अजून दिलासा या ठिकाणी भेटू शकतो. तर बघा, संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना 4500 रुपये भेटू शकतात अशी माहिती या ठिकाणी न्यूज येते आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना संक्रांतीपूर्वी पैसे दिले जातील. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता जर तुम्हाला डिसेंबरच्या एंडिंगला भेटला तर डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित म्हणजे 3500 रुपये तुम्हाला 14 जानेवारीला दिले जाऊ शकतात किंवा त्याच्यानंतर 17 जानेवारीनंतर हे पैसे तुम्हाला वितरित केले जाऊ शकतात. यामुळे महिलांना पुढच्या महिन्यामध्ये डबल खुशखबर देखील भेटू शकते. तर बघा, लाडकी बहीण योजनेत 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांची अर्ज या ठिकाणी केलेले होते. त्यातील काही महिलांचे अर्ज बाद देखील करण्यात आले होते. त्यानंतर पडताळणी देखील या ठिकाणी केली गेली. निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना बाद देखील केलं गेलं. त्यामुळे आता या अपात्र महिलांना पैसे दिले जाणार नाहीत. याची छाननी जी आहे प्रत्येक महिन्यामध्ये चालूच राहते आणि आता प्रत्येक वर्षी KYC प्रक्रिया देखील अनिवार्य करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये छाननी करण्यासाठी जो वेळ लागणार होता तो वाचू शकतो आणि तुम्हाला नियमित लाभ जो आहे या ठिकाणी भेटण्यास त्यामुळे KYC मुळे मदत होऊ शकते. आता बघा, KYC ला मुदत वाढ मिळण्याची शक्यता देखील आहे असं देखील बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेत KYC करणं आता अनिवार्य केले गेलेलं आहे. यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती, म्हणजे ही मुदत वाढून देण्यात आलेली आहे. दरम्यान या योजनेत KYC करण्याची मुदतवाढ दिली जाऊ शकते. अजून लाखो महिलांची KYC बाकी आहे. त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक निर्णय देखील घेऊ शकतं. तो आहे की KYC बद्दलचा, कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजून देखील KYC करताना अडचणी येत आहेत, जसं की खूप सारे टेक्निकल एरर येत आहेत. काही लाडक्या बहिणींना तर आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही. KYC करताना हा एरर येतोय, त्यांची KYCच पुढे जात नाही. आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींकडे ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत असे देखील दाखले नाहीत असं देखील लाडक्या बहिणी कमेंट करतायत. ज्यांना 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि त्या लाडक्या बहिणींना ज्यांना डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत ऑफलाईन पद्धतीने त्यांना पर्याय दिलेला आहे की तो 31 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी अंगणवाडी सेविका जी आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी हे डॉक्युमेंट त्यांना जमा करावे लागणार आहेत. तर अशा काही लाडक्या बहिणींचे प्रॉब्लेम आहेत, त्यासाठी मुदतवाढ देखील भेटण्याची शक्यता असू शकते असं बोललं जात आहे. मात्र अजून याबद्दल ऑफिशियली निर्णय झालेला नाही. तर बघा, तुमचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे, कारण की त्याचा GR आलेला आहे. निधी वितरण या ठिकाणी करण्यासाठीचा जो GR येत असतो तो मंजूर झालेला आहे. GR देखील येऊन तो निधी देखील महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यासाठी ते GR मध्ये माहिती दिलेली होती. त्यानुसार या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी शक्यता आहे की नोव्हेंबरचा देखील तुम्हाला लाभ भेटू शकतो. मात्र नोव्हेंबर सोबतच डिसेंबरचा देखील लाभ या ठिकाणी देणं गरजेचं आहे, कारण की डिसेंबर महिना चालू आहे. त्या महिन्याचाही लाभ नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत दिला तर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा अजून भेटू शकतो. मात्र डिसेंबर महिन्याचा निधी जो आहे तो वितरित करायचा असेल तर त्याचा GR देखील येणं गरजेचं आहे. मग हा GR जो आहे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आला तर 2 हप्ते तुम्हाला याच महिन्यामध्ये भेटू शकतात. जर GR आला नाही तर एकच हप्ता तुम्हाला म्हणजेच नोव्हेंबरचा लाभ जो आहे या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो आणि त्याच्यानंतर मग डिसेंबरचा आणि जानेवारीचा एकत्रित लाभ तुम्हाला या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये 14 तारखेला किंवा 14 तारखेच्या नंतर 17 तारखेनंतर या ठिकाणी हे पैसे भेटू शकतात. मात्र तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये मात्र नोव्हेंबरचा लाभ जर आला नाही डिसेंबर एंडिंगपर्यंत तर मग तुम्हाला 3 हप्ते एकत्रित डिसेंबर असेल, जानेवारी असेल आणि नोव्हेंबर असेल असे 3 हप्ते म्हणजे 4500 रुपये देखील एकत्रित मग दिले जाऊ शकतात. मात्र तसं होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी नोव्हेंबरचा तुम्हाला लाभ या महिन्याच्या एंडिंगपर्यंत अगोदर दिला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जानेवारीमध्ये डिसेंबरचा लाभ किंवा 2 हप्ते एकत्रित जानेवारी किंवा डिसेंबरचे असे मिळून देखील दिले जाऊ शकतात. तर संपूर्ण माहिती आपण बघितली. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.